हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज खूप सोप्या पद्धतीने मी चिकन सुक्कं बनवलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर ही रेसिपी इतक्या सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे, तर तुम्हाला बघितल्यावरच समजेल की ही टेस्टी पण एवढी झालेली आहे. तर चला वेळ न घालवता आपण आहे रेसिपीला सुरुवात करूया. झणझणीत असं चिकन सुक्कं आपण बनवूया. तर सर्वात पहिले काय करायचं, 3-4 कांदे घ्यायचे. 4 कांदे व्यवस्थित कापून घ्यायचे लांब लांब आकारामध्ये आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत साधारण, ते पण कापून घ्यायचे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं. त्यानंतर हा चिरलेला कांदा यामध्ये आपण ॲड करूया. कांदा व्यवस्थित छान परतून घ्यायचा, लालसर रंग येईपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी परतलेला आहे हा कांदा. एकदम लाल होऊन द्यायचा, जेणेकरून व्यवस्थित अशी चिकनला टेस्ट येईल. त्यानंतर आले लसूणची पेस्ट ॲड करायची. 1 ते 1.5 चमचा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर उभा चिरलेला टोमॅटो यामध्ये ॲड करायचा. टोमॅटो पण छानपैकी मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित असा. मऊ करून घ्यायचा टोमॅटो छानपैकी असा. मऊ झाल्याच्या नंतर थोडासा त्यामध्ये आता मीठ टाकायचं आणि हळद टाकायचं आणि सर्व मसाले आपण यामध्ये ॲड करून घेऊया. व्यवस्थित सर्व मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर लाल तिखट टाकायचं. कांदा मसाला टाकायचा. तुम्ही टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चिकन मसाल्याचं 1 पॅकेट टाकायचं. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. जरा मसाला जास्तच टाका, जरा तिखट असेल व्यवस्थित अशी छान टेस्ट येते भाजीला. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट किंवा कांदा मसाला ॲड करू शकता. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन टाकायचं. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया आता चिकन. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलवर अशा सोप्या रेसिपी असतात, तर तुम्हाला शिकण्यासाठी खूप इझी अशा रेसिपी मी बनवत असते. आपल्या घरामध्ये जे अवेलेबल साहित्य असतं त्यामधूनच मी या रेसिपी बनवत असते. तुम्हाला काहीच जास्त तामझाम करायची गरज नाही, जास्त मसाले वापरायची गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्ही छानपैकी रेसिपी बनवू शकता आणि शिकू पण शकता. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर यामध्ये आता भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी. कोथिंबीर पण टाकून व्यवस्थित सर्व बाजूने म्हणजे नाही का परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर थोडासा गॅस बारीक करायचा आणि शिजून द्यायचं चिकन. 10 मिनटं मी झाकण ठेवून शिजवलेलं आहे. आता काढून बघूया. मस्त तेल सुटलेलं आहे. अजून थोडा वेळ लागेल, अजून शिजलेलं नाही आहे. एक 15 मिनटं या चिकनला शिजण्यासाठी लागू शकतात. तर बारीक गॅसवरच शिजवायचं. यामध्ये पाणी ॲड नाही करायचं. चिकनचं जे पाणी असतं तेच थोडंफार त्यामध्ये ॲड होतं, त्यामुळे पाणी नाही टाकायचं. आपण सुक्कं चिकन बनवतोय यासाठी. आता सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर परत एक 5 मिनटं आपण वाफ काढून घेऊया, म्हणजे शिजवून घेऊया. हे बघा आता 5 मिनटं झालेले आहेत. मस्त असं तर्री आलेली आहे, म्हणजे तेल सुटलेलं आहे व्यवस्थित असं छानपैकी. खूप टेस्टी असं लागतं हे चिकन. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता बघा व्यवस्थित असं शिजलेलं पण आहे, मऊ एकदम असं. तर ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. तर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता आपण एका प्लेटमध्ये वाढून घेऊया. मस्त असं चिकन मी वाढलेलं आहे. यावर आता कोथिंबीर टाकूया. त्यानंतर इथे मी भाकरी ठेवलेली आहे. तुम्ही चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता, कशासोबत पण खा, पण खूप छान लागतं. खूप टेस्टी झालेलं आहे हे चिकन. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू नवीन रेसिपी सह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.